तर नमस्कार मंडळी, आज आम्ही जात आहोत शिवधाम मंदिर बघायला। तर आता आम्ही सर्वप्रथम आलो दिव्या स्टेशनला। इथून आम्ही अंबरनाथ गाडी पकडून जाणार आहोत विठ्ठलवाडीला। विठ्ठलवाडीला हे मंदिर आहे, स्टेशनपासून 10 मिनिटावर आहे। आता आम्ही विठ्ठलवाडीला उतरलो आहोत आणि इथून चालतच 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे मंदिर। हे बघा मंदिर, आता आम्ही आलो इथे। तर सर्वप्रथम आपल्याला इथे 9 ग्रहांचे दर्शन होते आणि त्याच्यात पुढे आपले मारुती राया आणि शनिदेव यांचे दर्शन होते आणि समोरच बघू शकता लक्ष्मी माता आहे। तर चला आपण आता मंदिरात जाऊया। हे मंदिर आगळं वेगळं असं बनवलेलं आहे, एकदम गुफा टाईप। तर वरती चढल्यावरच आपल्याला बघू शकता महाविष्णू यांची शेषनागावरती विराजमान झालेली मूर्ती पाहायला मिळेल। आणि या साईडला बघाल तर एक नंबर असा महादेवांची मूर्ती होती, 21 फूट उंच अशी आवाढव्य बघू शकता। खूप छान अशी मूर्ती होती। हे बघा संपूर्ण इथे, आणि या साईडला झाडे वगैरे लावलेले आहेत। आणि या साईडला आपण बघू शकता आपले नंदी महाराज आहेत आणि त्यांच्या समोरच महादेव आहेत आपले। किती उंच मूर्ती आहे बघू शकता तुम्ही। तर मंडळींनो, तिथूनच पुढे गेल्यावरती आपल्याला गुफा चालू होते। इथे बघू शकता आपले राधाकृष्ण यांची मूर्ती आहे। हे बघा, ही पण गुफेमध्येच मूर्ती आहे। आणि इथूनच खाली उतरल्यावर आपल्याला डाव्या साईडला आपले नटराज यांची मूर्ती आहे। खूप छान असं आगळं वेगळं मंदिर आहे, पूर्ण म्हणजे गुफे टाईप आहे बनवलेलं। तर गुफेमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये आपल्याला खूप असे देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला भेटतील। इथे शंकराचे पिंडी आहे, नंदी महाराज आहेत, महादेवांचे पण फोटो आहेत। असे खूप सारे देवदेवतांचे फोटो पाहायला मिळतील। आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे पूर्ण असा व्हिडिओ करू शकलो नाही मी। आणि जर पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, तिथे पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे। तर चला मंडळी, बाय बाय। अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू पुन्हा।